नायगाव पूर्वेच्या बापाणे परिसरात जागेच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। बुधवारी दुपारी 3च्या सुमारास ही घटना घडली। यात गोळीबारात 3 जण व मारहाणीत 3 असे एकूण 8 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नायगाव पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या मेघराज भोयर यासह अन्य 6 जणांना अटक केली आहे। मंगळवारी नायगाव पूर्वेच्या बापाणे मौजे चंद्रपाडा सर्वे नंबर 167 व 168 या जागेच्या संदर्भात भोयर परिवार आणि हाऊसिंग LLP ग्रुपचे सदस्य यांच्यात वाद होऊन मारामारी झाली होती। या प्रकरणी अनिश सिंग यांच्या तक्रारीवरून भोयर परिवारातील सदस्यांच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी सदरच्या जागेच्या ठिकाणी साक्ष पंचनामा सुरू होता। याचवेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने दोन्ही गटात पुन्हा मारामारी झाली। हा वाद विकोपाला जाताच मेघराजाने स्वरक्षणासाठी परवानाच्या बंदुकीने गोळीबार केला। बंदुकीने गोळीबाराचे 3 फेऱ्या झाडल्या। यात हाऊसिंग LLPचे ग्रुपचे सदस्य संजय जोशी, अनिश सिंग, वैकुंठ पांडे हे 3 जण गंभीर जखमी झाले। शुभम दुबे, वीरेंद्र चौबे, राजन सिंग हे 3 जण मारहाणीत जखमी झाले आहेत। असे एकूण 6 जण यात जखमी आहेत। जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या मेघराज भोयर यांच्यासह एकूण 7 जणांना नायगाव पोलिसांनी अटक केली आहे। याशिवाय गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगे यांनी सांगितले आहे। या गोळीबाराच्या घडलेल्या घटनेमुळे नायगाव परिसरात खळबळ उडाली आहे। नायगावमध्ये झालेल्या गोळीबारात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। यात अनिश सिंग यांच्या मांडीला गोळी लागल्याने ते यात गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याच्या बाहेर आहेत अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे। नायगावमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या गोळीबार प्रकारामुळे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी घटनास्थळी व पोलीस ठाण्याला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। याशिवाय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेची पथके विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचून आढावा घेऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। काल एक गुन्हा दाखल झाला होता संध्याकाळी, तर त्या अनुषंगाने पंचनाम्याला टीम गेली होती स्पॉटवर। तर फिर्यादी स्पॉट दाखवण्यासाठी साक्ष असते त्यामुळे स्पॉट दाखवण्यासाठी फिर्यादी आला होता। तर त्याचबरोबर समोरचे हे अचानक तिथं एकत्र आले आणि दोघांमध्ये वाद झाला आणि त्यामध्ये आरोपी पार्टीनं फायरिंग केलं। त्यामध्ये 2 लोकांना बुलेट इंजुरी झालेल्या आहेत। स्टॅबिंग पण काही ठिकाणी झालेलं आहे। लाकडी दांड्याने मारहाण झाली। तर लगेच टीम पोलिसांच्या रवाना झाल्या। तात्काळ सर्व आरोपी ताब्यात घेऊन त्यांना इथं आणण्यात आलेलं आहे। किती लोकांना अटक केलेली आहे आणि जे जखमी आहेत त्यांची काय प्रकृती? जखमी सर्व आउट ऑफ डेंजर आहेत। इंजुरी सिरियस आहेत परंतु आउट ऑफ डेंजर आहेत सर्वजण। डॉक्टर मॉनिटर करत आहेत, ट्रीटमेंट सुरू आहे। आरोपी सर्व 7च्या 7 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि तपास पुढील सुरू आहे। किती राऊंड या ठिकाणी फायर करण्यात आलेले आहेत? 3 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत। पैकी छर्रे होते, 12 बोरची बंदूक होती ती। छर्ऱ्यानं पायाला इंजुरी झालेली आहे। एका माकाच्या फिर्यादीच्या पायाला जरा सिरियस इंजुरी आहे पण तो आउट ऑफ डेंजर जप्त करण्यात आलेली आहे। लायसनची होती की अवैध होती? लायसनवाली बंदूक आहे ती। प्राणांपासून संरक्षणासाठी मोठी 12 बोरची बंदूक आहे ती। त्यांना ते लायसनची बंदूक आहे आणि ते वापरत होते।